So, hi. This is Diksha. I hope you remember me. ठीक आहे. सो हे व्हिडिओ डेडिकेट टू काय आहे हे डेडिकेटेड दॅट्स नॉट आवर कप ऑफ टी. हे माझं 10वीचं पुस्तक आहे. कॅमेऱ्यामध्ये थोडं उलटं दिसणार, इट्स ओके. बट आमच्या वेळेचे जे कोरोना बॅच होते त्यांचं हेच पुस्तक होतं. ठीक आहे. सो ह्यामध्ये एक पाठ आहे जो आय थिंक जेव्हा मी 7वी-8वीला होते तेव्हा त्याही पुस्तकात होता. 7वी किंवा 8वीच्या, प्रॉपर मला रिमेंबर नाही, आठवत नाही आहे. ठीक आहे. तर त्यात हा पाठ होता आणि माझं असं आहे की जर मी एखादं खूप चांगली गोष्ट वाचते आहे तर मला आवडेल शेअर करायला ती गोष्ट. कारण की कला ही एक अशी गोष्ट असते ज्याचं रसग्रहण करणं म्हणजे ते अगर आपल्याला आवडतं आहे तर ते दुसऱ्यालाही तितकंच आनंद देत आहे का. म्हणजे बघा ना, एखादा पॅरेग्राफ आपण वाचतो तो आपल्याला खूप आवडतो, त्याच्यानंतर तोच पॅरेग्राफ आपण दुसऱ्यासमोर वाचून दाखवतो आणि त्यालाही तो आवडतो तर त्याला अजून आनंद मिळतो. जसं की मला म्हणजे त्या गोष्टीचा आनंद वाटला जातो, त्याने तो अजून वाढतो. इट सीम्स लाईक दिस. सो पर्पज ऑफ दिस व्हिडिओ इज की मी हे पाठ जे आहे वाट पाहताना ते वाचून दाखवणार आहे. ओके. सो लेट्स बिगिन. लेखिका आहेत अरुणा ढेरे. यांचं मी साहित्य शोधलं म्हणजे हे पाठ जे आहे ते कुठल्या पुस्तकातून बिलॉंग करतं जेणेकरून ते पुस्तक मला पूर्ण वाचता येईल. बट आय फाइंड सो मेनी. मी व्हिडिओज वगैरे पाहिल्या बट कशामध्ये काहीच सापडलं नाही. म्हणजे त्यानंतर एक इंटरव्ह्यू पाहिला त्यांचाच होता ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की हे जे पाठ आहे ते जस्ट ललित लेख म्हणूनच आहे, हे इतकंच आहे, हे कुठल्या पुस्तकातून बिलॉंग करत नाही काही. सुरुवात अशी होती आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणं ही अटल गोष्ट. प्रस्तुत पाठात लेखिकेनं वाट पाहणं या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा हुरहुर असते तर कधी दडपण असतं, हे या पाठातून लक्षात येतं. 10वीच्या वेळेला हे जे स्टार्टिंगचं आहे ना, हे आपण थोडक्यात उत्तरं द्यायच्या स्टार्टिंगला यूज करू शकतो. म्हणजे त्या उत्तराची अजून छान ते उत्तर अजून छान वाटतं, चांगले मार्क्स मिळतात. हे असंच आठवलं. मॅम शिकवताना ह्या गोष्टी खूप छान रंगून सांगायच्या आणि त्यात अजून मजा यायची. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथुरणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागली की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का बघू. पहाटे 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 गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासूनच सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टींच्या पुस्तकानेतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कोरड्या पापड्यांची घाई. कोरड्या पापड्या म्हणजे ज्या चकल्या वगैरे आपण उन्हात काय बोलतात की आपण बनवून ठेवतो नंतरसाठी, ते चकल्या पापड वेगवेगळे.
अंगणभर पडणारी वाळवण, कैरीचं डाळ आणि पन्ह, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोले, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं होती. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. बिऱ्हाडं म्हणजे खूप सारी कुटुंब. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येईल. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथं भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेलं प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याचा आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं, गाठींचं ते झाड तेव्हा पिक्क्या उंबरांनी आणि राघूच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. राघू म्हणजे पोपट. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. पुढे मग कवितेचं बोट मी घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्री झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्रीसुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्यांची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तर मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाचच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उर्ली कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उर्लीला सहज जाण्यायोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजता घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरली, परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा स्टेशनवरून बसणं. घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजाजवळ उभे राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला.
पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी तो निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या, वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनला ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं सांगितलेलं असतं. त्यात लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काहीच लिहिलेलं नाही आहे. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहते. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेलं असतं. आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हे नाटक पुढे चालवायचे. किती सुंदर आहे हे. शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलंय त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातला वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतोय. माणसांपर्यंत पोहोचण्याचं पूल दाखवतोय. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्याला लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं. आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढते. यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायातली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. मराठीच्या पुस्तकात असे खूप कित्येक पाठ असतात ज्यामध्ये जगण्याचं गोड असतं. आपण हे म्हणायला काहीच गैर नाही आहे की मराठी किंवा भाषेची पुस्तकं ज्यामध्ये लिहिलेले लेख असतात ते एखाद्या विद्यार्थ्याचं घडण करत असतात, जडणघडण. लाईफमध्ये कसं जगायचं आहे किंवा लाईफ लेसन्स देत असतात, जगायला शिकवत असतात. मराठीचं पुस्तक जगायला शिकवतं. बाय.